रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा अविनाश हे नाम कल्याण जाचे करी सर्व कल्याण सर्वांस साचे समर्थे दिने उतरायासी पारी अशी ठेविली मूर्ती कल्याणकारी। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय। सद्गुरु रामाजी बुवा महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। साधक हो नमस्कार। शिवथरगड नगर ग्रंथराज दासबोध वाचक मंडळाच्या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साधकांचं या ग्रुपवर मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना मनापासून आदराने वंदन करतो। दासबोधाचा समर्थ साहित्याचा विशेषत्वाने आपण 4 वर्ष अभ्यास करत आहोत आणि त्या अभ्यासामध्ये आपल्या दर दिवशी दर महिन्याला दरवर्षी नित्य नेमाने आपल्या ज्ञानात भरच पडत आहे। या अभ्यासातून आपण समर्थांचं अनेक साहित्याचं आपण चिंतन केलं, दासबोधाचं चिंतन केलं, आपण मनाच्या श्लोकाचं चिंतन केलं, आपण समर्थांच्या शिष्यांच्याही काही रचनांचं चिंतन केलं, समर्थांचं जे चरित्र होतं त्याचं आपण चिंतन केलं। त्यामुळे खऱ्या अर्थाने हा समूह अत्यंत समृद्ध असा समूह आहे। कारण नित्य श्रवणाची ओढी असं समर्थांनी म्हणलंच आहे, मनाच्या तोडून ओढी श्रवणे बैसावे आवडी घडीने घडी काळ सार्थकी करावा। सगळ्या मनाच्या ओढी ज्या आहेत त्या तोडाव्यात, सगळ्या प्रपंचातल्या घरादाराच्या जितक्या ओढ आहेत त्या सगळ्या तोडाव्या आणि श्रवणाला बसावं, असं हे श्रवणाचं महात्म्य आहे। आणि आपण सगळेच जण 4 वर्ष या श्रवणाचा नित्य नेमाने लाभ घेत आहोत। खरंच समर्थ कृपेशिवाय हे कार्य शक्य नाही आणि ज्या हातांचं ज्यांचं इथे महत्वाचं असं योगदान आहे त्यांच्यावर देखील समर्थ कृपा आहे। कारण समर्थ त्यांच्या करवी आपल्याला नित्य नवे असे याच्या खाली समर्थांच्या साहित्यांचे दाखले देतात, समर्थांच्या साहित्यांचं चिंतन होतं आणि आपलं आध्यात्मिक जीवन पारमार्थिक जीवन अत्यंत समृद्ध होऊन जातं। समर्थांचा अभ्यास तर आपण करतोच आहोत, पण विशेषत्वाने करत आपण काय होतं की आपण समर्थांचा बोध आहे तो अंतरंगामध्ये उतरवत जातो। संत म्हणतात ना, एखादी जरी ओवी आपण आयुष्यात जगू शकलो ना तरी आपलं जीवन सार्थक झालं बरं। सगळ्या संतांनी अत्यंत कळकळीने सांगितलेलं आहे की तुम्ही काय करावं तर जीवनात हा बोध उतरवला पाहिजे, जीवनामध्ये हा बोध उतरवला पाहिजे, जीवन आपलं समृद्ध असं झालं पाहिजे। आणि तेच सगळ्यात अवघड काम आहे, सगळ्यात अवघड काम आहे। अभ्यास करणं एक वेळ सोपं आहे, पण आचरण जे आहे त्यानुसार चालणं आणि वागणं अत्यंत अवघड आहे। पण समर्थ कृपा आहे आणि आपल्यासारखे खरेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साधक इथे आहेत की जे फक्त वाचन नाही, फक्त निरूपण नाही, तर त्याच्यावरचा अभ्यासाचा देखील ते त्याचा मागोवा घेतात आणि आपल्या बरोबरच इतरांनाही घेऊन जातात। ज्योतीने ज्योत लावावी, वातीने वात लावावी, तसं हे अध्यात्माचं हा जो वसा आहे तो आपण आपल्याकडून अनेकांना देत असतो आणि त्यांचं पण जीवन समृद्ध करत असतो। आता आपलं 4थं आवर्तन चालू आहे आणि आजपासून आपण एका नवीन विषयाला सुरुवात करत आहोत। समर्थांचे 1100 मठ होते आणि त्या 1100 मठांमध्ये तेवढेच मठपती आणि महंत त्यांनी नियुक्त केले होते। समर्थांचे हे सगळे मठ म्हणजे विद्यापीठच आहेत
अध्यात्माची, अद्वैत वेदांताची, चर्चेची, राजकारणाची, समाजकारणाची अशी विद्यापीठे आहेत. प्रत्येक विद्यापीठातून प्रचंड असा ग्रंथसाठा मिळालेला आहे, ज्यांनी त्या त्या वेळेला त्या त्या परिस्थितीमध्ये त्या त्या जनतेचं जीवन समृद्ध केलेलं आहे. आपल्या या देशावरती अनेक आक्रमण होऊन गेली आणि त्या प्रत्येक आक्रमणाला धैर्याने बळकटी आणण्याचं काम किंवा त्याला तोंड देण्याचं जे काम केलेलं आहे ते या संतांच्या आध्यात्मिक साहित्याने झालेलं आहे. समर्थांच्या वेळी देखील समाज असा पिचलेला होता, समाज असा हतबल झालेला होता आणि त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम समर्थांनी केलं. आणि अशाच समर्थांचे जे शिष्य होते त्यांच्यापैकी एक शिष्य आहेत, त्यांचं चरित्राचं आज आपण थोडासा मागोवा घेणार आहेत, ते म्हणजे आपल्या तिसगाव मठाचे दिनकर स्वामी. आपल्याला खरं तर समर्थांचं चरित्र फार थोडं माहिती असतं. समर्थांचं साहित्य म्हणजे अक्षरशः समुद्र आहे आणि त्यांचे थोडेसे शिष्य आपल्याला जरा जरा माहिती असतात. पण खरंच सद्गुरू आणि सत्शिष्याचं नातं कसं आहे की सद्गुरूंनी शिष्याला आपल्यासारखंच बनवलेलं आहे. त्यांनी कुठेही त्याला आपल्यापासून लांब होऊ दिलेलं नाही आणि आपलं जे जे काही म्हणून आहे अध्यात्माचं जे संचित आहे ते शिष्याला आपल्या सद्गुरूंनी पूर्णपणे दिलेलं आहे. आणि अशामुळे आपल्या समर्थांच्या सगळ्या मठपती हे समर्थान इतकेच तेजस्वी, अलौकिक आणि त्यांचे दिव्य असे चरित्राचे होते. आणि ह्याच्यापैकीच एक म्हणजे आपल्या जवळचे भिंगार गावाजवळचे जे आहेत जो मठ आहे तिसगाव मठ, त्या तिसगाव मठाचे मठपती म्हणजे आपले स्वामी दिनकर रामदास. खरंच आपल्याला समर्थांचे मनाचे श्लोक माहिती आहेत की समर्थांनी अध्यात्माचं जे संपूर्ण साहित्य लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये समर्थांचं सगळं साहित्य एका बाजूला आणि समर्थांचे मनाचे श्लोक एका बाजूला, इतकं या मनाचं महात्म्य मोठं आहे. हे जे मन आहे ना, जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्या प्रत्येक श्वासागणिक आणि माणसाला सतत जर माणसाला हे त्याच्याबरोबर असतं, त्याला नाचवतं, त्याला खेळवतं ते मनच. आणि या मनाचं सामर्थ्य इतकं अचाट आहे की ते त्याला या मायेत बद्धही करतं आणि ते त्याला या मायेतून मुक्तही करतं. मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. काय करतं मन? तर मन हे बद्धतेचं पण कारण आहे आणि मन हे मुक्तीचं पण कारण आहे. आणि हे मनाचं सामर्थ्य समर्थांनी जाणलं, पण या मनाला शिकवण लावावी लागते. कसं आहे मन? अविवेकी मन आहे. योग वसिष्ठामध्ये देखील की जेव्हा प्रत्यक्ष रामराय हतबल झालेले होते, त्यांना मानसिक दौर्बल्य आलं, त्यावेळेला वसिष्ठांनी त्यांना मनाचं एक फार सुंदर उदाहरण सांगितलं आणि ते म्हणाले, हे मन कसं आहे? अविवेकी मन आहे, त्याला विवेक नाही. मन स्वतः काही करू शकत नाही, पण ते आपल्या सहचारिणी म्हणजे त्याची जी बुद्धी आहे त्या बुद्धीच्या जोरावरती मन अलौकिक आणि अगाध अशी कामं करू शकतं, अलोट अशी कामं मन करू शकतं. म्हणून अविवेकी मन विवेकी आवरावे की असं वसिष्ठांनी प्रत्यक्ष प्रभू रामरायानं सांगितलेलं आहे. आणि या मनाचं सामर्थ्य इतकं आहे, त्या मनाला जिंकता आलं ना तर तुम्ही अध्यात्मही तुमचं छान होतं, प्रपंचही तुमचा चांगला होता आणि तुमचा परमार्थही सुंदर होतो. बरं, तर या मनाला जिंकायचं कसं? म्हणून तर समर्थांनी 200 मनाचे श्लोक लिहून ठेवले, कारण ह्याच्यावरती सतत थेंब 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 पाणी घालत राहिलं ना. पाणी कशाचं? तर ते श्रवणाचं पाणी घालत लावावं लागतं. त्याला सतत सत्य संकल्पाचं, सद्विचारांचं खत पाणी घालावं लागतं. तेव्हा हे मन आपलं धष्टपुष्ट होतं. आपलं सगळं अध्यात्म आणि आपलं सगळं जे काय जे आपण देवव्रत करतो, आपण वैकल्य करतो, नवस्यास करतो, हे सगळं या मनाची सात्विकता वाढवण्यासाठीच आहे. मन चांगलं असेल ना तर तुमचा प्रपंच अत्यंत उत्तम होतो. अशी माणसं पूर्वीच्या काळी पण होती बघा घरामध्ये, ती नुसती असली तरी घरात छान वाटायची. कारण का? तर त्यांच्या मनात निर्भेळ आनंद असायचा.
मन सात्विक असायचं आणि वर्षोनवर्षाची ज्या काही पूजा आहेत, जी काही व्रतवैकल्य आहेत, जे काही परंपरा आहेत, त्या करून 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 एक मनाला अशी बळकटी आलेली असायची. आणि म्हणून संसारातल्या, प्रपंचातल्या कुठल्याही दुःखाने, कुठल्याही संकटाने ते मन कधी ढळलं नाही. ते मन कधी पदच्युत झालं नाही. ते मन कधी दुश्चित्त झालं नाही. त्याच्यामुळेच आपण सतत त्याला सद्विचारांचं, सत्संगतीचं, सत्श्रवणाचं असं जर समजा त्याच्यावरती धार केला, त्याच्यावरती अभिषेक करत राहिलो ना, तर मन असं निरोगी राहतं. आणि समर्थांच्या काळी तर आपल्याला देहाबरोबरच मनालाही बळकट द्यायची अत्यंत जरुरी होती. कारण आपल्यावरती तिन्ही बाजूनी आक्रमण होत होती आणि त्यावेळेला समाज सगळा हतबल झालेला होता. समाज सगळा निस्तेज झालेला होता आणि अशा अशा या मनाला सुंदर करायचं काम या मनाच्या श्लोकांनी केलं. आपल्याला मनाचे श्लोक सगळ्यांना माहीतच आहेत. आपण नित्य नेमाने ते म्हणतो. आपण कुठे ना कुठे प्रत्येक आध्यात्मिक कार्यक्रमात, रामदासी कार्यक्रमात हे श्लोक म्हणतो. पण तेवढेच मनाचे श्लोक सुंदर आमच्या दिनकर स्वामींनी लिहिलेले आहेत बरं. आता दिनकर स्वामींनी 100च मनाचे श्लोक लिहिले. पण ते इतके गेयपूर्ण आहेत, इतके अभ्यासपूर्ण आहेत आणि इतके आध्यात्मिक आहेत की तुम्हाला त्या 100 ह्याच्यामध्ये देखील अध्यात्माचा पूर्णपणे साक्षात्कार होतो. आता श्लोकांची आपण आजपासून मालिका चालू करत आहोत. 100 श्लोक आहेत. जसे जसे जमतील तसे एक एक 2-2 श्लोक आपण घेत जाऊ, त्याच्यावरती निरूपण करू. पण ज्यांनी हे श्लोक रचिले ना, त्या दिनकर स्वामींचं थोडं चरित्र आपण बघायला पाहिजे. कारण हे आपल्याला समर्थांचं चरित्र थोडं माहित आहे, पण दिनकर स्वामी कोण, त्यांची महती काय आणि त्यांनी जे रचले त्या व्यक्तीची, त्या स्वामींची कीर्ती किती होती, त्यांचं अलौकिक असं तेज काय होतं, हे आपल्याला थोडंसं त्या चरित्रातनं बघता येईल. आता आणि आपल्या या ग्रुपला तर अत्यंत जवळचा असा हा मठ आहे. कारण आपल्याकडे नगर जवळ भिंगार नावाचं जे गाव आहे, त्याच्यापासून 14 कोसावरती अगदी हा मठ आहे तिसगाव स्वामीचा. आता तिथे प्रकाश बुवा म्हणून तिथे विद्यमान मठपती आहेत आणि त्या मठाचे आद्य मठपती म्हणजे आमचे दिनकर स्वामी. आता त्या गावाला भिंगार हे नाव तरी कसं पडलं? तेथे होते भृगूचे आगार, यास्तव त्यासी म्हणती भिंगार. म्हणजे आपली जी परंपरा आहे ती त्यापासून भृगूपासून पुढे कवी, शुक्र, वत्स, पूर्व, जमदग्नी, परशुराम अशी पुत्र परंपरा आहे आणि त्याच परंपरेमध्ये त्या वंशामध्ये पुढे लक्ष्मीनंद्र पाठक नावाचे सद्गुरुस्थ होऊन गेले. पहा, योगायोग म्हणा किंवा नियती म्हणा, पण समर्थांचं चरित्र आणि दिनकर स्वामींचं चरित्र अगदी साधर्म्य आहे. त्याच्यामध्ये काही भाग वगळता त्याच्यामध्ये बरंचसं साधर्म्य आहे. समर्थांच्या चरित्रामध्ये देखील अनेक वर्षे पिढ्यानपिढ्या सूर्योपासना होत होती. त्याचप्रमाणे यांच्या देखील वंशामध्ये अनेक वर्ष सूर्योपासनाच होत होती. आता या भृगू वंशामध्ये जे पुढे लक्ष्मींद्र पाठक झाले, त्यांचा मुलगा झाला जनार्दन आणि त्यांचा मुलगा पुढे गोपाळ. हे जे जनार्दन स्वामी होते ना, ते सूर्योपासक होते आणि सूर्य त्यांच्या ऋणाईत होता. त्यांची उपासना इतकी निस्सीम होती की सूर्य त्यांच्यासाठी थांबत होता. म्हणून त्यांचं वर्णन असं केलेलं आहे, ज्याचे ऋण फेडावयासी सूर्य खोळंबला मुहूर्त त्रयसी, ऋण फेडून आक्रमिले पंथासी, त्या जनार्दनासी पुत्र गोपाळ. प्रत्यक्ष सूर्यनारायण ज्याच्यावर कृपा करतो ना, त्याच्यामध्ये दिव्य आणि दैदिप्यमान अशीच वंश परंपरा म्हणा, असेच वंशच त्याचे होणार. आणि त्यांच्या पोटी झाला तो गोपाळ महाराज. गोपाळांचे जे पुत्र होते त्यांचे नाव कोणेर पाठक आणि कोणेर पाठकांचा जो मुलगा होता तो आहे नरेर पाठक. आणि या नरेर पाठकांचा मुलगा म्हणजे आपले दिनकर स्वामी. यांचं नावच असं ठेवलं होतं, सूर्योपासनाच घरामध्ये होती आणि प्रत्यक्ष सूर्याच्याच रूपाने हा मुलगा प्रगटला, म्हणून त्यांचं नावही दिनकर असं ठेवलेलं आहे. दिनकर नामा सुधर्म मार्गे, महावित्पन्न शास्त्र मार्गे, तीक्ष्ण बुद्धी देखोनी स्वामी वर्गे, दिनकर नाम ठेविले. अत्यंत तेजस्वी असा मुलगा होता. प्रत्यक्ष सूर्यनारायणाच्याच प्रसादाचा हा मुलगा होता आणि यांच्या आईचं नाव, यांच्या मातोश्रींचं नाव द्वारका आणि
त्यांच्यामुळे त्यांना नंतर 2 धाकटे भाऊ होते आणि एक त्यांना बहीण देखील होती. संपूर्ण छान असा संसार होता. पण तरी या मुलाचं ना लहानपणापासूनच परमार्थाकडेच ओढा फार. त्यांना संतांच्या मनातली जी करुणा होती ना, ती त्यांच्या मनामध्ये अगदी लहानपणापासून उपजतच त्यांच्यामध्ये ती जन्माला आली होती आणि त्याच्यामुळे त्यांना कुणाचंही दुःख असं बघवत नव्हतं. कोणी दीनपतीत यावा, यांच्या घरी राहावा आणि स्वामी दिनकर स्वामींनी आपल्या घरात जे असेल नसेल ते त्याला देऊन टाकावं. मग वित्त असेल, मग पैसे असतील, कपडे असतील, जे काही असेल ते त्याला द्यावं आणि समाधान मिळवावं. कारण कोणाचं दुःख स्वामी बघू शकत नव्हते. पण मातोश्रीच त्या आईला या अशा मुलाची नेहमी काळजी वाटते बघा. कारण आईचं लक्ष कुठे असतं? मुलाने मोठं व्हावं, छानपैकी संसार मार्ग करावा, छानपैकी प्रपंचात अडकावं, नातवंड पतवंड व्हावीत, याच्यामध्येच आईची कृतकृत्यता असते. मग असा उदार हाताचा मुलगा त्या आईला तरी कसा बरं चालणार? म्हणून आई म्हणाली, जननी म्हणे बापा ऐके दिनकरा, अज्ञान तू खरा कळले मज. अज्ञानी आहेस बरं तू. आईला परमार्थाची काही जाण नव्हती, पण मुलाची लक्षणं बघून वाटत होती या मुलाचं काही खरं नाही पुढे. मज शिकविसी दान धर्म करी, लोक घरोघरी पाहे कैसे. अरे जरा आजूबाजूला बघ, आजूबाजूला लोक कसं राहतात, आपलं प्रपंच लोक कसं सांभाळतात, कसं आपलं संचित करून ठेवतात, ते तरी जरा बघ. कैसे पाहे जन नांदे धनधान्ये, मिरवती भूषणे परोपरी. अलंकार आभूषण यांनी सगळं अशी नटलेली लोक आहेत, आपलं सगळं स्वतःच सांभाळून असतात बरं. तू पण थोडं त्याच्याकडे लक्ष दे. काही या धर्मासी म्हणो तुझ्या संगे आम्ही दिन करा जाण, झालो हीन दिन माता म्हणे. आईचं हृदय पिळवटलं बरं. कारण आईला वाटत होतं हा मुलगा अशाच पद्धतीने राहिला तर ह्याचं काही खरं होणार नाही, हा संसारात काही रमणार नाही. म्हणून आईने काय करावं, तर आईने त्याचं लग्न लावून दिलं. मग लग्न एकीशी लावलं असतं तर गोष्ट वेगळी. त्यांना एक बायको आणून दिली, त्यांचं नाव सोयरी, आणि त्यांना पुन्हा दुसरी बायको आणून दिली, त्यांचं नाव गंगा. ऐकणी गंमत. समर्थांनी लग्न नको म्हणून पलायन केलं आणि दिनकर स्वामींनी ज्यांना प्रतिसमर्थच म्हणलं जायचं, त्यांना जे म्हणून प्रपंचात पाश आपण म्हणतो ते सगळे पाश त्यांना तिथे होते. 2 भाऊ होते, एक बहीण होती, अशी काळजी करणारी आई होती आणि एक कमी काय म्हणून 2 बायका होत्या. मग आता आईला वाटलं या मुलाचं मन आता तरी रमेल, संसार करेल, जरा कामधंदा करेल, काहीतरी करेल. पण शेवटी दिनकर स्वामीच ते. अध्यात्माची नाळच त्यांच्यामध्ये जोडलेली होती, आत्मज्ञानाची नाळच त्यांच्या परावाणीमध्ये स्थिर झालेली होती. ते कसले प्रपंचात रखतात. त्यांनी आजूबाजूचा संसार बघितला, आजूबाजूचं जग बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की दांभिकपणा आहे. त्यांनी लोकांचे प्रकार बघितले, कशी आहेत लोक, छान प्रपंच करतात, जमल्यास काहीतरी परमार्थ करतात. काही लोक अशी बघितली की काही परमार्थ करत नाहीत, संसार संगे सुख अगदी छान राहतात सगळे. तो रजगुण, भरपूर रजोगुणात राहतात, बाकी काही नको, मी बद्ध असं ते बद्धातच त्यांना आवडतं. त्यांना परमार्थही नको आणि त्यांना देवही नको. आणि काही जण मात्र सात्विक आहेत, जे थोडा प्रपंचही करतात आणि परमार्थही करतात. पण ह्या कशातच मन आमच्या दिनकर स्वामींचं रमलं नाही. दिनकर स्वामी म्हणाले, अरे हे किती झालं तरी सगळं शाश्वत नाही, हा अशाश्वताचा खेळ आहे. जळो त्याचा संसार, जळो त्याचा विचार, जळो त्याचा आचार, जो स्वार्थ मुळ. आपला प्रपंच कसाने चालतो, स्वार्थाने चालतो ना. एक तरी प्रपंचातली गोष्ट दाखवा जी स्वार्थ रहित आहे. कुठलीच नाही. आपण सगळी व्रतवैकल्य करतो, कामनेने करतो, ते सगळं काहीतरी मिळावं म्हणून. अहो देवाची पण आपण भक्ती करतो, ती पण देवाने काहीतरी द्यावं म्हणूनच. मग असा संसार, असा असा प्रपंच दिनकर स्वामींना कसा बरं आवडेल. जळो त्याची वित्पत्ती, जळो त्याची संतती संपत्ती, जयाचे आर्त भगवंती अणुमात्र नाही. एवढा नरदेह मिळालेला आहे, चौकट असा नरदेह मिळालाय, तर त्याची जर आपल्याला त्याचं हित करायचं असेल ना, तर भगवंताची आर्तता पाहिजे.
याच दिनकर स्वामींना ना भक्तीचं इतकं सुंदर रहस्य वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये भक्तीची एक प्रधान भक्ती सांगितली आहे, ती म्हणजे आर्त भक्ती. समर्थांनी देखील आपल्या करुणाष्टकामध्ये जी काही सगळी जी काही सगळी भक्ताला जे काही सगळ्या भक्ताला आळवण केलेलं आहे, त्याच्यामध्ये आर्तताच दिसून येते. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, अरे या संसाराला कंटाळलो मी, म्हणून तर त्यांना भगवंताची आर्त लागली आणि अशातच त्यांनी त्यांना दर्शन दिलं ना रामरायाने. त्याच्यामुळे दिनकर स्वामी पण म्हणतात, जयाचे आर्त भगवंती अणुमात्र नाही, ऐसा जो का पतित तयाचा भार धरणी मानित, भूमी भार पापी अभक्त कासे असे वाचावा. याच्या बाबतीत दिनकर स्वामी अत्यंत परखड होते. दिनकर स्वामी म्हणाले, अशी माणसं जगायलाच नको म्हणाले. संतांचं हृदय, पण ज्याच्या मनामध्ये हृदयामध्ये भगवंताबद्दल प्रेम नाही ना, ती माणसं या भूमीला भार आहेत. ऐसे जिणे प्रेतवत, ते जाणीजे चालते बोलते प्रेत, खाते जेविते भूत प्रत्यक्षतेची. बघा काय म्हणतात दिनकर स्वामी, अहो हे प्रेत आहेत, ही माणसं नाहीत. ज्यांना भगवंताबद्दल प्रेम नाही, ज्यांना आदर नाही, अशी माणसं ही प्रेतवतच आहेत. आणि म्हणून दिनकर स्वामींना या सगळ्या प्रपंचाचा उबग आला, अक्षरशः कंटाळा आला त्यांना. आणि त्यांनी काय करावं, तर एका दिवशी हा सगळा संसार सोडून ते ते भगवंताच्या शोधाकडे निघाले. भगवंत शोधायचा असेल तर कुठेतरी एकांत पाहिजे, कारण मी या प्रपंचात रमलो ना तर मी ह्याच्यातनं कधीच बाहेर पडणार नाही, असं त्यांच्या मनाची ठाम धारणा झाली. आणि स्वामी जे आहेत ते बाहेर पडले. फार त्यांना काही लांब जावं लागलं नाही. जवळच एक वृद्धेश्वराचं मंदिर होतं. अत्यंत नयनरम्य अशी जागा होती. त्या काळी होती. आता तर ती त्या काळी आता इतकी सुंदर आहे, तर ती त्या काळी किती सुंदर असेल. संपूर्णपणे चारी बाजूला डोंगरांचा वेढा आहे आणि मध्ये शंकराचं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. आणि अशा शांत जागी त्यांनी आपल्या पुरश्चरणाला प्रारंभ केला. बघा, आपण देखील जर समजा समर्थांचं चरित्र बघितलं ना, तर समर्थांनी देखील चाफळच्या जवळ रामघळीमध्ये त्यांनी आपली साधना केलेली आहे. आणि तसंच जेव्हा त्यांनी ह्याच्यातनं पळून आलेले आहेत, तेव्हा गोदावरीच्या तीरावर त्यांनी साधना केलेली आहेत. या संतांची चरित्र का वाचायची बरं? कारण त्यांच्यातनं ना आपल्यालाही थोडासा बोध मिळतो की साधनेची जागा कशी असावी, आपण साधना कशी करतो. आणि ह्यांनी जी जागा निवडली आहे ती किती सुंदर निवडली आहे. आणि इतकं सुंदर वर्णन प्रत्यक्ष दिनकर स्वामींनी करून ठेवलेले वृद्धेश्वराचं, की असं वाटतं की आता उठून तिथे अगदी दर्शनाला जावं. झडकरी झडकावे स्थिर कोठे नवावे, न पुसत सकळाला गुप्त होऊन जावे. वाटतो की नाही समर्थांचा शिष्य? समर्थांनी हेच सांगितलं ना, उठून जावं, कुणाला कळू देऊ नये कुठे जातोय आणि कुठे येतोय. स्थळगती नवदावी जावया यावयाची, आणि प्रगटित न करावी मात जे अंतरीची. अहो आपलं जर समजा सगळंच प्रगट केलं तर लोक तुम्हाला परमार्थात जाऊच देणार नाहीत, ओढून आणतील प्रपंचात. प्रचलित नाही व्हावे झाडखंडी भरावे, स्थळ सुचिर पहावे साधता स्थिर व्हावे, बहुविधन फिरावे रानते वाउगेची, सुगम जरी मिळाले वस्तिते साधकांची. आता जागा कशी निवडावी? साधनेची जागा जी त्यांनी निवडली ती कशी होती? गिरीखळी दर कुट्या कुहरे शिखरेही, गवी गडी दरी गुहा गव्वरे भुयरेही, जळमळीत तडागे साजिरे कूप बावी, सरोवर विहिरेही रम्य टाकी असावी. स्नान संध्येसाठी उदंड पाणी असावं, भोवती झाडी असावी, छानपैकी पक्ष्यांचं कूजन चाललेलं असावं, आणि काय असावं, निरव शांतता असावी. आणि महत्वाचं काय, स्वामी म्हणतात, अमळ जळ तुटेना खंडबोधी पडेना, परमसुरस ऐसे स्थान कोठे दिसेना, खळखळ जळ वाहे दाटले वृक्ष जेथे, जनपदही न पावे राहावे स्वस्थ तेथे. इतक्या सुंदर जागी येऊन दिनकर स्वामी थांबले आणि नित्य नेमाने आपली साधना करू लागले. साधना तरी कशाची करावी?
एकाच रामरायाचा त्यांनी ध्यास घेतला होता. एकाच रामरायाचा. नावडे मज काही वो काही रे, राम स्मरणा वाचूनी पाही रे. श्रीराम जय जय राम, वो जय जय राम, निरंतर अंतरी हाच नेम रे. देहबुद्धी हरपून त्यांनी फक्त श्रीराम जय जय राम याचाच ध्यास घेतला. आता हा कोणी अनुग्रह दिला होता का? कुणाचाही अनुग्रह नव्हता. मनानेच करत होतो. पूर्वसंचितच होतं. पण त्या शांत जागी देवच आठवत होता त्यांना. रामरायाचंच त्यांना रूप दिसत होतं. सगळीकडे त्यांना रामरायाच भरून दिसत होता. इतकं रामावर अलोट प्रेम होतं. आणि मग अशा ठिकाणी त्यांच्या मनातलं उत्स्फूर्तपणे बाहेर आलं. मग स्वामी म्हणतात, रघुपती मग तेथे आठवे ना आठविता, रघुपती मग तेथे धावतो दूरी जाता, रघुपती मग तेथे सोडिताही न सोडी, दिनकर वरदे हे लाविली नित्य गोडी. हो, अशा ठिकाणी आपण रामनामाची साधना केली ना, तर तो रघुनाथ कुठे जातच नाही, धावतो दूरी जाता. तुम्ही जितकं लांब जाल तितकं तुमच्या पाठीमागे येतो तो. आणि रघुपती मग ते सोडिताही न सोडी, तुम्ही सोडा म्हटलं तरी सोडत नाहीत, इतकं ते नाम त्यांच्या मनामध्ये बसलं. आणि निरंतर त्यांनी रामनामाचा ध्यासच घेतला. रामनामाचा ध्यास घेतला. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम अखंड नामामध्ये राहू लागले. देहबुद्धी राहिली नाही. देहबुद्धीचं काही राहिलं, आसपासचं काही इतकं छान जागा होती. आणि त्यांची साधना चालू झाली. आणि अशा प्रकारे त्यांनी पुरश्चरणाला प्रारंभ केला. आता साधना करायची तर कशी करायची बरं? आपली साधना चालू असते, पण अनेक फाट्यांनी ती बसते. धारणाच होत नाही. साधनेची पण धारणा लागतं. मनाश्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मी साधना करणार असं धारिष्ठ असावं लागतं. आपल्या दिनकर स्वामींनी जी साधना केली ती कशी करावी? झडो पडो तनु अथवा चिरंतन हो, परी राम स्मरण स्थिती भंग न व्हावे हो. ही तनु पडो झडो, पण तरी रामस्मरणाची स्थिती सांडली नाही पाहिजे. रामस्मरण मुखात अखंड राहिलं पाहिजे. हे समर्थांनी करुणाष्टकात पण सांगितलं ना. समर्थ म्हणतात, सुखे सांडणे या देहाचे करावे. या देहाचं सांडणं कर, पण तरी मला तुझ्यापासून लांब करून देऊ नको. माझ्या मुखामध्ये तुझंच नाव, चित्तात तुझंच रूप राहू दे, आणि मुखामध्ये निरंतर तुझंच नाम येऊ दे. मग अशा प्रकारे साधना केल्यावरती तो परम दयाळू, मायाळू, कृपाळू आणि स्नेहाळू असा रामराय येणार नाही का? हा आर्तता असेल ना, तिथे भक्तासाठी भगवंत धावून येतो. आणि अशा भक्ताला भगवंत दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. आणि मग काय झालं? दिनकर रामी रामदास कृपा, भवभय निरसुनी केला मोक्ष सोपा. या स्वामींचं वैशिष्ट्य असं बरं, दिनकर स्वामींचं. त्यांचा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ म्हणजे स्वानुभव दिनकर ग्रंथ आहे. आणि या स्वानुभव दिनकरचंही वैशिष्ट्य असं की समर्थ संप्रदायाला ललामभूत असणारी मोक्षाची प्रक्रियाच यांनी सांगितलेली आहे. आपण मोक्षाचं वर्णन अनेक ठिकाणी ऐकतो. मोक्षाचं आपण अनेक पद्धतीने चिंतन करतो, चिकित्सा करतो, पण मोक्षाचा अनुभव काय आहे हे आमच्या दिनकर स्वामींनी सांगितलं. मोक्ष होतो म्हणजे काय होतो? शरीरात काय बदल होतो? शरीरात बदल होतो, मनाची काय अवस्था होते, साधनेची काय अवस्था होते, हे आमच्या दिनकर स्वामींनीच सांगितलेले. समर्थांचे अनेक शिष्य होऊन गेले, पण हठयोगाची दीक्षा जर समर्थांनी कोणाला दिली असतील ना, तर ते मोजकेच शिष्य आहेत. एक कल्याण स्वामी होते आणि दुसरे आमचे दिनकर स्वामी. त्याच्यामुळे ते म्हणतात, काय केलं तर मला मोक्ष सोपा केला. आणि असे नामस्मरण करत असताना दिनकर स्वामींना फाल्गुन शुद्ध पौर्णिमा योगाने 8च दिवसावर आपल्याकडे फाल्गुन पौर्णिमा आहे. आणि या फाल्गुन पौर्णिमेला रात्री नामस्मरण करत असताना त्यांच्याकडे एक साजिरी मूर्ती प्रकट झाली. त्यांच्या समोर एक साजिरी मूर्ती प्रकट झाली. त्यांना असं अर्धवट झोपेत असताना ती मूर्ती झाली. आणि त्या मूर्तीने त्यांच्या डोक्यावरती डावा हस्त ठेवला. त्यांच्या मूर्तीवरती डावा हस्त ठेवला आणि क्षणभरच दर्शन देऊन ती मूर्ती अदृश्य झाली.
त्यांना पटकन जाग आली. कोणीतरी साधू संत येऊन गेले आणि मला आशीर्वाद देऊन गेले अशी त्यांची खात्री पटली. आणि त्यांनी ती मूर्ती बघायला गेले तर काहीच नव्हतं. समोर काय होतं तर एका कोनाड्यामध्ये फक्त दिवा जळत होता. आता त्या मूर्तीचं क्षणभर का होईना पण दर्शन झालेलं होतं. क्षणभरच दर्शन झालं, पण ते क्षणभरचं दर्शन ना इतकं चित्तात ठसलं की त्या दर्शनाचा, त्या मूर्तीचा त्याने ध्यासच धरला. खरंच मोक्षाचा किंवा अनुग्रहाचा, दर्शनाचा एक क्षणच असतो बरं. तो क्षण टिपता आला ना तर आपल्याला सगळं काही होतं आणि आपल्या मनाची दुर्बलता देखील एक क्षणानेच फक्त घसरते. त्याच्यामुळे हा क्षण महत्वाचा आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी म्हटलेलं आहे. ते क्षण तो इतका महत्वाचा. ती मूर्ती जी होती ती तेजस्वी अलौकिक अशा साधू पुरुषाची मूर्ती होती आणि त्या मूर्तीने त्यांना क्षणभर दर्शन दिलं आणि त्यांच्या डोक्यावर, त्यांच्या शिरावर डावा हस्त ठेवलेला आहे आणि आता त्या मूर्तीची त्यांना ध्यासच लागला. कोण ही मूर्ती, कोण हे साधू महाराज, यांना कधी बघितलं पण नाही, यांना आपण कधी यांचं नाव ऐकलं नाही, पण ते तेजस्वी आहेत एवढं खरं. आणि ते महाराज दर्शन मला मला त्यांनी दर्शन दिलं म्हणजे नक्कीच मला माझे ते गुरु असले पाहिजे, इतकं त्यांना त्याचा ध्यास लागून गेला. ह्याचं वर्णन देखील तो जो अनुभव आहे तो दिनकर स्वामींनी इतक्या सुंदर शब्दात लिहून ठेवलेला आहे. ठेवणी मस्तक श्रीपदी भावे, स्वामीने बाळ सनाथ करावे, ऐकुनी हास्य करी प्रभू राजा, दिनकरा शिरी हाकार माझा. कर्म उपासन ज्ञान निजांचे, साधन नित्य अखंड परेचे, जागृती येऊन जो पुढे पाहे, दीप असे परी मूर्तीन लाहे. त्यांनी बघितलं की तिथे की मला हे जे माझं काही साधन चाललेलं आहे, ही जी उपासना चाललेली आहे, त्या उपासनेचं फळच म्हणून काही आहे जवळपास, म्हणून मला या मूर्तीचं दर्शन झालेलं आहे. आणि ती मूर्ती त्यांच्या इतकी चित्तात बसली. आता कधी एकदा ती मूर्ती मला भेटेल, ती व्यक्ती मला कधी भेटेल, ते साधू मला कुठे भेटतील, म्हणून त्यांच्या चित्ताची अत्यंत कोमल अशी अवस्था होऊन गेली. त्यांना आता ते माझं कधी आणि एवढं ते भांबावून गेले, त्या मूर्तीच्या पाया पडायचे राहून गेलो. फक्त त्यांनी श्रीहस्त ठेवला, पाया पडायचे आणि त्यांचं भानच हरपलं. गुरुराज माझ्या सोय रे जीवाचे, देखेन तयांचे पाय केव्हा, पाय केव्हा दृष्टी पडतील साचे, उतरीन देहाचे निंबलोण. याच स्वानुभव दिनकर मध्ये की जी त्यांनी भक्तीची जी व्याख्या केलेली आहे ना, मगाशी आपण आर्त भक्ती बघितली, आता ही जी भक्ती आहे ना ती अर्थार्थ भक्ती आहे. स्वानुभव दिनकर मध्ये दिनकर स्वामींनी भक्तीचे चार प्रकार सांगितले आहेत. भक्ती कुठल्या प्रकारे करावी नाही, पण भक्तीचे चार प्रकार कुठले? पहिली आहे जिज्ञासा भक्ती आहे, त्याच्यानंतरची आहे आर्त भक्ती आहे, त्याच्यानंतरची भक्ती आहे ती अर्थार्थ भक्ती आहे आणि चौथी भक्ती आहे ती ज्ञान भक्ती आहे. आपण मगाशी आर्त भक्ती बघितली की त्यांना आर्तता लागून राहिली की मला परमेश्वराचं दर्शन व्हावं, मला परमेश्वर भेटावा आणि हा संसार आसार आहे. संसार म्हणजे महापूर माझी जळचरे अपार, इतका सगळा हा संसार आहे विखारी पशुपक्षीने म्हणलेला, तो मला नको, मला परमेश्वर हवा. ही आर्त भक्ती त्यांनी साधली आणि आता त्यांना क्षणभरच फक्त त्या गुरुचं दर्शन झालं, त्या मूर्तीचं दर्शन झालं आणि खात्रीच पटली की हा दुसरा तिसरा कोणी नसून ती व्यक्ती म्हणजे माझे गुरुरायच आहेत. आणि आता त्याचा ध्यास लागला. ही झाली आमच्या स्वामींच्या भाषेत सांगायचं अर्थार्थ भक्ती. जो परम अर्थ आहे आपल्याला त्याचा ध्यास लागावा, त्याची आर्तता लागावी, तो आपण त्याचाच विचार करावा, ह्याला म्हणायचं अर्थार्थ भक्ती. आणि अशी अर्थार्थ भक्ती त्यांच्या मनात ठसली. निम्म लोण सर्व भावेसी करेन, नुरोनी उरेन सेवे लागी देहे विणर आहे, दिन करा पाहे नवलाव. काय प्रार्थना मागितली बरं? या देहाचं लिंबलोण करीन म्हणाले गुरुराया, या देहाचं लिंबलोण करून तुझ्यावर उतरेन, पण ते उतरवण्यासाठी तरी मला तू दर्शन दे. हा देह तुझ्यावरती मी टाकीन, तुझ्यावर अर्पण करीन, पण त्याच्यासाठी तरी मला तू दर्शन दे. म्हणून त्यांनी धाव गेलं न धरवे धीर वाटत असे खंती. ह्याच्यामध्ये मनाची इतकी सुंदर अवस्था सांगितली आहे ना की अगदी आत्मपरीक्षण करावी अशी अवस्था आहे. बरं, आपण खरंच होते का भक्ती आपल्याकडनं अशी? लागते का आपल्याला इतकी तळमळ?
आपण भक्ती करतो त्याच्यामध्ये किती विघ्न येतात. त्याचं कारण आहे कारण अर्थार्थ भक्ती, आर्तता येत नाही. त्यांना धीर धरवला नाही. ते म्हणतात, न धरवे धीर वाट तसे खंती, केव्हा कृपामूर्ती देखे. कधी ती कृपामूर्ती मला बघायला मिळेल, कधी त्यांचं मला दर्शन होईल, असं त्यांना होऊन गेलं. देखे न केधवा जीवाचा विसावा, देही देह भावा नुरवुनी. माझा देह जो आहे, हा देह भाव आहे, तो ज्याच्यात विराला, अशी तीच एक मूर्ती आहे बरं. देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, अशा त्या आत्मबुद्धीचंच जणू त्यांना दर्शन झालं. आणि त्या आत्मबुद्धीचं दर्शन त्यांच्या रूपाने झालं. ते कधी एकदा मी भेटीन, ती कृपामूर्ती कधी मला दर्शन देईल, अशी व्याकुळ अवस्था होऊन गेली. नुरवुनी भाव दिनकर म्हणे, उठो हे धरणे वियोगाचे. त्यांनी सरळ अगदी त्यांना कसं असतो बघा, भक्ताचं प्रेम इतकं इतकं गाढ असतं ना, तो आपल्या भगवंताला बांधून ठेवत असतो. भगवंत हा भावाचा भुकेला असतो, पण तो भक्ताच्या भावाने बांधलेला असतो. अशी अनेक उदाहरणं संतांची आहेत. आणि इथे देखील आमच्या दिनकर स्वामींनी भक्ताला सांगून ठेवत, जर समजा तू मला आला नाहीस तर हे धरणं मी सोडणारच नाही म्हणाले. वियोग, मी माझ्या शरीराचा वियोग करीन, पण तू मला दर्शन दिलं नाहीस तर मी येणारच, तर मी या देहाचं सांडणं करीन. हे धरणं जे मी धरलेलं आहे ते सोडणार नाही, अशी चित्ताची अवस्था झाली. आणि त्यांना दिवसेंदिवस त्यांच्यामध्ये ती आर्त भक्ती आहे ती जागी झाली. आणि त्यांनी धावा केला रामरायाचा. आणि बरोबर 1 वर्षांनी फाल्गुन पूर्ण शुद्ध पौर्णिमेलाच प्रत्यक्ष समर्थ आपल्या निस्पृह परिवाराच्या बरोबर वृद्धेश्वरासाठी दर्शनाला आले. योगायोग म्हणावा, नियती म्हणावी, का दिनकर स्वामींचं पुण्य थोर म्हणावं, की प्रत्यक्ष समर्थ त्यांच्या याने आले. आणि एका क्षणामध्ये नजरानजर झाली. आणि दिनकर स्वामींनी ओळखलं, 1 वर्षभरापूर्वी जेव्हा जी मला व्यक्ती भेटली होती ती हीच व्यक्ती आहे, हेच माझे गुरु आहे. आत्तामध्ये अत्यंत चित्तात आनंद झाला, आनंद मावेन असं झालं. काय काय करू असं झालं त्यांना. त्यांनी अगदी सद्गुरूंचे समर्थांचे पाय धरले आणि त्यांनी सद्गुरूंची कृपा भागली. त्राहे त्राहे सद्गुरु राया, निरसी अहम माया, कृपा करी लवलाया, काळ झाला सिद्ध खाया. समर्थांचे पाय धरले, समर्थांचे पाय अश्रूंनी अगदी ओले केले, अश्रूंनी आंघोळ घातली त्या पायांना. आणि सांगितलं, त्राहे त्राहे मला सोडवा आता यातनं. याचसाठी केला होता अट्टहास होता, याचसाठी अट्टहास केला होता की मला सद्गुरूंची भेट व्हावी, सद्गुरूंचं दर्शन व्हावं. आणि काय करा तर कृपा करी लवलाया, काळ झाला सिद्ध खाया. घडीने घडी काळ मला खायलाच सिद्ध झालेला आहे, आता कृपा करा. तव कृपे वीण जाण, वेदशास्त्र व्याख्यान, हरिकथा कीर्तन संगीत कळा. हे सगळं फोले बरं. तुझ्या कृपेशिवाय वेदशास्त्र व्याख्यान संगीत योग याग तीर्थाटन स्नान संध्या मुद्रा ध्यान सकळ हे फोल जाणं देवाधिदेवा. अशा भाव पाहिजे बरं. गुरूंच्या चरणी शरण जायचं, आत्मनिवेदन साधायचं, ते असं जायचं. कुठला योग, कुठलं तीर्थाटन, कुठली व्रत, कुठली वैकल्य, हे सगळं सगळं तुझ्या चरणी फोल आहे, किंवा तुझ्या कृपेविना हे फोल आहे, असं त्यांनी त्यांच्याकडे साकडंच घातलं पायावरती समर्थांच्या. हरिहर ब्रह्मादिक तेही प्रभुपदी रंक, चालती सकळ लोक तुझी आसत्ता. ही सर्व सत्ता आहे, जे सगळं सृष्टी आहे, अगदी हरिहर ब्रह्मादिक हे देखील तुला वंदन करतात. मग मी तर काय पामर आहे म्हणाले, मी तर देहधारी मानव आहे, माझ्याच्याने काय तुझं हे गायला जाणार. व्यास अंबरीश शुक साधू संत सकळिक, तव कृपा निज सुख भोगिती सदा. बघा हो, हे पद जे दिनकर स्वामींचं आहे हे कधीच आहे, अनुग्रह व्हायच्या आधीच आहे. जेव्हा समर्थांचा अनुग्रह व्हायचा होता त्या वेळ होता, अजून समर्थ आले होते भेटायला. आणि त्या क्षणामध्येच त्यांनी समर्थांच्या जी पायावरती दिलेली आहे त्याच्यामध्ये दिनकर स्वामींची आध्यात्मिक योग्यता इतकी होती की त्याच्यामध्ये सगळं अध्यात्माचं सारच आलेलं आहे. भक्तिभाव निरूपण, भूतदया अनुष्ठान, देवो देवी चिंतन सप्रेम जरी, तरी तव कृपे विण, जो जो कीजे तो तो क्षीण, दिनकर क्षण श्री रामदासी.
मी जे जे काही करीन ना तुझ्या कृपेशिवाय तेव्हा गुरुराया तो सगळा शीण आहे म्हणाले. त्याच्यामुळे तुझी कृपा जर झाली नाही तर हे सगळं 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 व्यर्थ आहे. एवढी अगाध भक्ती त्यांनी केली आणि आता सद्गुरूंनी एवढ्या आर्त भक्तीने भक्त आलेला आहे. सद्गुरू पण काय, ते पण कृपाळूच आहेत. प्रत्यक्ष परमेश्वरी अंश आहे तो. त्यांनी पण मायेनी त्यांच्या डोक्यावरती उजवा हात ठेवलेला आहे. झाली. जरी सद्गुरू भेटले ते माणसाच्या शिष्याच्या मनातली शंका काही जाते का बरं? शंका जात नाही. आता काय झालं, जे स्वप्नात दर्शन दिलेलं होतं ते प्रत्यक्ष प्रभू रामरायांनी त्यांना समर्थांच्या रूपाने दर्शन दिलेलं होतं आणि रामरायांनी त्यांच्या डोक्यावरती डावा हात ठेवला होता आणि आता समर्थांनी येऊन उजवा हात त्यांच्या डोक्यावर ठेवला. खात्री तर झालीच होती की हेच माझे गुरुराय आहेत, हीच माझी गुरुमूर्ती आहे. तरी पण मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. ती चुकचुकलीच की त्याने डावा हात ठेवला, तुम्ही उजवा हात ठेवला. काय बरं यातला भेद असेल? याच्यावरती समर्थांनी उत्तर फार सुंदर दिलेलं आहे आणि दिनकर स्वामींनी देखील आपल्या सगळ्यांना ते उत्तर लिहून ठेवून अगदी उपकृत केलेलं आहे. बरोबर 1 वर्षापूर्वी जेव्हा स्वप्नामध्ये जे दर्शन झालं होतं ते प्रत्यक्ष प्रभू रामरायांनी समर्थांच्या रूपात त्यांना दर्शन दिलं. पण प्रत्यक्ष प्रभू देखील आपल्या भक्तावरती अशा प्रकारे कृपा करू शकत नाही. कृपेचा अधिकार हा फक्त गुरुलाच असतो आणि तो सद्गुरूलाच असतो. म्हणून जेव्हा प्रत्यक्ष सद्गुरूंची भेट झाली तेव्हाच सद्गुरूंनी त्याच्यावरती उजवा हात ठेवलेला आहे. अहो ब्रह्म विष्णू महेश किती का देव होणार पण त्यांनाही तो अधिकार नाही जो सद्गुरूंना आहे. आणि त्या उत्तराने आपल्या दिनकर स्वामींचं अगदी अगदी सार्थक झालं. मनाचं समाधान झालं आणि त्यांनी आता हेच माझे गुरु ही अगदी मनात चित्तामध्ये ठसवून घेतली. अवस्था किती सुंदर वर्णन केली त्यांनी. धन्य जन्माचे सार्थकाजी झाले, येणे संगे देखिले पाऊले. तुटला भ्रम मन निश्चयासी आले, निजानंदे हे ब्रह्मांड कोदले. आनंद झाला त्यांना, सगळा भ्रम नाहीसा झाला. माझा सद्गुरू भेटला हो, माझे गुरु भेटले, माझा रामराय भेटला, माझा गुरु भेटला. इतका आनंद झाला त्यांना. जय रामा हर हृदय विश्रामा, अभयंकर शिरी ठेवी मेघ श्यामा. रामरायाला म्हणलं तू माझ्या डोक्यावर हात ठेवलास खरं, मज शोधिता ब्रह्मांड भांडोदर, धीर वीर शूर देखिले अपार, परिण दिसे हा पराक्रम थोर, त्रिभुवनी एक स्वामी रघुवीर. काया वाचा मनेसी भाषदान, दास मारुती स्वामी रघुनंदन, विनटलो मीन सोडी चरण, दिनकर रामी रामदासी शरण. आता काय मी हे चरण सोडत नाही. आणि अशा प्रकारे बरोबर 1 वर्षाने फाल्गुन पौर्णिमेला समर्थांनी दिनकर स्वामींना अनुग्रह दिलेला आहे. दिनकर स्वामींचा अनुग्रह झाला. अत्यंत धन्य धन्य झालेले दिनकर स्वामी. आणि नंतर त्याच वेळेला की त्यांना समर्थांनी रोजच्या पूजेसाठी म्हणून एक रामरायाची मूर्ती काढून दिली आणि ती रामरायाची मूर्ती त्यांनी त्या वृद्धेश्वरापासून थोडं जवळच असणाऱ्या तिसगाव गावी जाऊन त्याची प्रतिष्ठापना केली आणि त्या प्रतिष्ठापनेच्या ह्याच्यानंतर तिथेच त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. तिथे मठ बांधला आणि तिथे त्यांनी महंती केलेली आहे. मग आता काय करावं त्यांनी? कित्येक होते बद्ध प्राणी ते नाना साधनी लावणी, कित्येक मुमुक्षु प्राणी सिद्धची करून ठेविले. या दिनकर स्वामींचं चरित्र बघितलं तर त्यांनी अनेक जणांना साधनाला लावलेलं आहे. आणि विशेष म्हणजे पूर्ण प्रपंचात असणारा हा सद्गुरू हे स्वामी आपल्या सर्व प्रपंचाचा त्यांनी उद्धार केलेला आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये अनेक शिष्य होतेच, पण त्यांच्या दोन्ही बायका या ज्ञानाधिकारी होत्या. अत्यंत विरळ आणि दुर्मिळ असं उदाहरण आहे की आपल्या बायकांना देखील त्यांनी ज्ञानाचा अधिकार दिला. त्यांनी साधनेची त्यांना जोड दिली आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी अधिकारी बनवलं अध्यात्मातलं. अध्यात्माची जोडी लावली. त्यांचे दोन्ही धाकटे भाऊ होते शामराव आणि त्र्यंबक, त्यांनाही त्यांनी अधिकारी बनवलं. त्यांनाही त्यांनी ज्ञानाचा अधिकार दिला आणि त्यांचा एक मुलगा आणि एक मुलगी या दोघांनाही त्यांनी ज्ञानाचे अधिकारी बनवलं.
आज जे काही आपण दिनकर स्वामींबद्दल वाचत आहोत, त्यांच्याबद्दल ऐकत आहोत, ते त्यांच्या मुलाचीच कृपा आहे. त्यांचे रामचंद्र नावाचा त्यांचा मुलगा होता, रामचंद्र नावाचे स्वामी होते. त्यांनी हे सगळं आपल्याकडे लिहून ठेवलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला अशा प्रकारे त्यांचे शिष्य परंपरा कोण, त्यांचे शिष्य कसे झालेले आहेत आणि याच 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 रामचंद्रांनी आपल्या वडिलांची योग्यता वर्णन करून ठेवलेली आहे. आपण तर हे बघतोच, पण प्रत्यक्ष पुत्राने आपल्या वडिलांचा थोर अधिकार किती आहे तो आपल्याला सांगण्याची अशी फार कमी उदाहरणं आहेत. तो म्हणतो, नाम जयाचे दिनकर, जो असतो दयाहुनी पर, आदि मध्यांतरहित साचार सर्वांतर चाळक. सीताराम संवाद सारखा अत्यंत सुंदर ग्रंथ त्यांनी लिहून ठेवला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलं तर आपल्याला आपल्या वडिलांची काय थोरवी होती, त्यांचा अधिकार किती होता ज्ञानाचा, हे त्यांनी सुंदररित्या लिहून ठेवलं. काय वर्णन आहे बघा स्वामींचं. हे सांगायची पूर्वपीठिका एवढीच की आपण ज्यांचं ज्यांचं आपण मनाच्या श्लोकावर निरूपण ऐकणार आहोत, ज्यांचे श्लोक आपण चिंतन करणार आहोत, अभ्यास करणार आहोत, ते दिनकर स्वामी कसे होते, काय योग्यतेचे होते, याची आपल्याला थोडी झलक मिळावी. स्वामी म्हणतात, जो निसंग निरोपम असंभवनीय अरूप अनाम, परी शरणागतांचे पुरवावाया काम, निष्काम काम अवतरे. करावया भक्तांचे उद्धरण, नाना रूपे धरून भगवान, युगानुयुगी अवतरोन भक्त संरक्षण परोपरी. तोच श्री दिनकर रूपे कळयुगी अवतरे साक्षेपे, नाना दीन जनांची कृपे केले सोपे मोक्षपद. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्म्यहम सृजाम्यहम. गीतेत वर्णन आहे ना, भगवंताने प्रत्यक्ष सांगितलंय, जेव्हा जेव्हा अधर्माचा तिथे जास्त जास्त प्रचार होईल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी या मी भूतलावर जन्म घेईन, असं भगवंताचं गीतेत वचन आहे आपल्याला. त्याचप्रमाणे रामचंद्र म्हणतात आमचे, युगानुयुगी अवतरो न भक्त संरक्षणो परपरी. जो माझा भक्त झाला, जो दिनकर स्वामींचा भक्त झाला, त्याला मी संरक्षण करीन. तोची श्री दिनकर रूपे कळियुगी अवतरे साक्षेपे, नाना दीन जनांची कृपे केले सोपे मोक्षपद. ही जी तिसरी शेवटची ओळी आहे ना, अत्यंत सुंदर आहे. केले सोपे मोक्षपद, हे ब्रीदवाक्य कुणीही दिलेलं नाही अजून. हे फक्त इतक्या संतांमध्ये, दिनकर स्वामींच्या सगळ्या चरित्रामध्ये केले सोपे मोक्षपद. आपण ते मगाशी बघितलं, त्यांच्या त्यांनी मोक्षपद सोपं करून टाकलं, मोक्ष सोपा करून दिला. मोक्ष अध्यात्म आपल्याला जड वाटतं, मोक्षाची प्रक्रिया काय सांगितली, मोक्ष कसा मिळवावा हे सांगितलं आणि मोक्ष किती सोपा आहे तेही सांगितलं आणि त्याचे काय काय त्याला लागेल तेही आपल्याला सांगितलं. म्हणून केले सोपे मोक्षपद, कित्येक जीवबद्ध मुमुक्ष त्यांसी देऊनिया अपरोक्ष, साधकची सिद्ध केले प्रत्यक्ष लय लक्ष सोपदी. केवढी योग्यता आहे बघा. बद्ध मुमुक्षू आणि साधकांचं सिद्धामध्ये रूपांतर करणं आणि त्यांना अलक्षाकडे लक्ष लावून दिलेलं आहे. आता अलक्ष म्हणजे काय, जे न वाचे न वर्णावे असं परब्रह्माचं जे स्वरूप आहे, अलक्ष आहे, जे या चर्मचक्षुने बघता येत नाही, ते ज्ञानचक्षुनेच बघता येतं. अशा बद्ध जीवाना त्याने ते अलक्ष मिळवून दिलं. जो बद्ध होता, ज्याला परमार्थ काही माहित नाही, अज्ञान होता, अशाला त्यांनी अलक्ष असं लक्षपद मिळवून दिलेलं आहे. ऐसा जो सर्वेश दिनकर दिवाकर दिनेश, दीन जना देवनी सावकाश, पूर्ण परेश पूर्णत्वे. पूर्ण परेश होता तो. आपल्याला समर्थांचे शिष्यच कमी माहिती, त्याच्यामध्ये दिनकर स्वामींसारखे अलौकिक शिष्य आणि त्यांचे अलौकिक चरित्र वाचलं ना की अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही बघा. काय केलं नाही त्यांनी, आणि ह्यांना समर्थांचा 27 वर्षे सहवास लाभलेला आहे. 27 वर्षे त्यांना समर्थांचा सहवास लाभला आणि समर्थांच्या सहवासाने धन्य झालेले हे स्वामी आहेत. आणि त्यांनी पुढे अलौकिक अशी रचना केली आणि त्यांनी आपल्या सगळ्यांवर उपकार म्हणून जे केलेले आहेत ते म्हणजे हा स्वानुभव दिनकर सारखा सुंदर असा ग्रंथ लिहिलेला आहे. स्वानुभव दिनकर हे मोक्षाची प्रोसेसच सांगितलेली आहे. मोक्ष कसा मिळवावा,
मोक्षाबद्दल लोकांमध्ये अनभिज्ञता भरपूर, मोक्ष कसा मिळवावा ह्याच्याबद्दलही लोकांमध्ये वाद आहेत, प्रतिवाद आहेत. पण आमच्या दिनकर स्वामींनी ना सरळ सोप्या भाषेत अगदी मोक्षाची पद्धत सांगितली. मोक्ष होतो म्हणजे काय होतो सांगितलं, मोक्षाचे अनुभव सांगितले, मोक्ष प्रत्येक टप्प्यावर कसा तुम्हाला मिळतो ते सांगितलं आणि बद्धाला अलक्षता मिळवून दिली. अनेक अनेक शास्त्रांचं त्यांना ज्ञान होतं. त्यांना ज्योतिषशास्त्र अवगत होतं, त्यांना भूगोल अवगत होता, वेदशास्त्र त्यांना अवगत होतं. अहो, सद्गुरु कृपाच झाली ना. ज्यासी वेद विद्या विराजमान, ज्योतिष ज्ञान परिच्छिन्न, शास्त्र चर्चा पुराण श्रवण वैद्यक जाण विशेष. एकदा कृपा झाली ना की कुठलंही ज्ञान हे सोपंच वाटून जातं. त्यांना वैद्यक ज्ञान होतं, त्यांना ज्योतिष ज्ञान होतं, त्यांना वेदविद्या होती, त्यांना पुराण श्रवण माहित होतं, तर्क भाषा लीलावती गणन, जन्मकाळ ग्रहण द्वैत ज्ञान, लग्न विचारणा परिच्छिन्न, घटित प्रश्न यथोक्त, मंत्रशक्ती असाधारण, धर्मशास्त्र विचार परिज्ञान, नित्य अनित्य विवेक संपन्न, अखंड विवरण अध्यात्माचे. अखंड विवरण त्यांच्या ठाई अध्यात्माचं होतं. अध्यात्म अखंडित अध्यात्म करणी पडावे, समर्थ आम्हाला पूर्ण वैराग्य द्यावे. अखंडित अध्यात्म करणी पडो. या कानाने बाकी काही ऐकायलाच नको, मला काही ऐकायची आवश्यकताच नाही, नवे नवे मला काही ऐकायचंच नाही. मला या कानाने फक्त काय ऐकायचं आहे, तर मला अखंडित अध्यात्म फक्त ऐकायचं आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितलं, इतकं त्यांचं ज्ञान होतं. आणि मग त्यांनी काय केलं की पुढे त्यांनी फक्त समर्थांचीच, एकदा गुरु केला ना त्या गुरुची कधी पण काळ सोडू नये. बरं, देव कोपला तरी चालतो पण गुरु कोपला नाही पाहिजे. सतत सतत त्यांनी त्या गुरूंचं स्मरण केलं. तेणे वाटे मुखी रामदास गावे, जिव्हे रामदास उच्चारावे, निज करी रामदास पूजावे, अनंता उपचारी. गुरुशिवाय काही केलं नाही दिनकर स्वामींनी. मुखी रामदास, फक्त रामाचं नाव गावं, रामदासाचं नाव गावं, या जिव्हेने रामदासाचंच नाव उच्चारावं आणि या हाताने फक्त या गुरूंचीच सेवा घडावी. नेत्री रामदास पहावे, कानी रामदास चरित्र ऐकावे, रामदास पदीचे जिघ्रावे, निर्माल्य घाणे. या डोळ्यांनी फक्त रामदासच बघावा, या कानाने रामदासाचं चरित्र ऐकावं आणि रामदास पदीचे म्हणजे आपल्या गुरुच्या पावलांवरचं निर्माल्य आहे ना त्याचाच फक्त वास घ्यावा. गोष्टी रामदास पदी चुंबन, पदांगुष्ट चोखावे चुरुचुरून, रामदासांपुढे करावे नर्तन, निजपदी सहज स्थिती. मोक्ष मिळवलाय पण त्यांनी गुरूंची सेवा कशी केली हे दिनकर स्वामींनी आपल्याला आपल्यासाठीच सांगून ठेवलंय हो, की त्या रामदासांच्या पायाचं चुंबन घ्यावं, त्याचं अत्यंत प्रेमाने चुंबन घ्यावं, त्यांच्या पुढे नर्तन करावं आणि त्यांची जे पाय आहेत, त्यांचे जे चरण आहेत, तीच तुमची निजपदी आहे, ती सहज स्थिती आहे, काही करावं लागत नाही. मस्तकी रामदास वंदावे, हृदयी रामदास आलिंगावे, कडकडून सर्वांगासे भेटावे, रामदासी सहज स्थिती. फक्त रामदासाचीच भेट घ्यावी, फक्त या हृदयामध्ये रामदासाचंच आलिंगन द्यावं आणि हे मस्तक फक्त रामदासापुढेच झुकवावं. निज हृदयी रामदास साठवावे, स्कंधी रामदास बैसवावे, पाठीसी रामदास घालावे, वाम्य सम्य सहज स्थिती. अशा प्रकारे गुरु 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 ही अर्थार्थ भक्ती आहे आणि ही अर्थार्थ भक्ती साधली ना की ज्ञान भक्ती देण्याची जबाबदारी गुरुची राहते. मग ते जे ज्ञान आहे, तत्वमसी या महावाक्याचं जे ज्ञान आहे ते गुरु तुम्हाला सहज देतो. याच्यात ते सांगतात, रामदासी सहज स्थिती. देहच गुरुमय झालेला आहे, आता काय वेगळी स्थिती. त्याच्यामुळे ती जी अर्थस्थिती, अशा प्रकारे चारी भक्ती तुमच्या साधल्या जातात. कधी, जेव्हा तुम्ही त्या गुरुशी अनन्यपणे शरण येता. आपल्या दिनकर स्वामींनी अशा प्रकारेच रामदासाची भक्ती केली आणि धन्य होऊन गेले. आणि त्यांनी जे दोन महत्वाचे ग्रंथ आहेत, एक तर हे मनशतक आहे आणि स्वानुभव दिनकर आहे. या मनशतकावरचं आपण निरूपण ऐकणारच आहोत, पण त्याच्या आधी ही थोडीशी पूर्वपीठिका म्हणून दिनकर स्वामींचं चरित्र सांगितलं. ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वानुभव दिनकर हा ग्रंथ अजूनही आपल्याकडे मिळत आहे, आवर्जून घ्यावा, वाचावा, त्याचं श्रवण करावं, मनन करावं आणि आपल्याला समर्थांसारखीच दिनकर स्वामींची देखील कृपा लाभावी.
आपल्या सगळ्या ग्रुपच्या वतीने मी समर्थांनाही विनंती करतो आणि दिनकर स्वामींच्याही चरणी प्रार्थना करतो की तुमची अशीच कृपा आमच्यावर लाभो आणि आम्हाला मोक्ष सोपा करून द्या हो. आम्हाला मोक्ष सोपा करून द्या. एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.